मी चिंतामणी सहस्रोते. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, संसदेमध्ये म्हणजेच लोकसभेमध्ये डिलिमिटेशन आणि महिलांसाठीचं आरक्षणाचं जे विधेयक होतं, घटनादुरुस्ती विधेयक होतं, ते पराभूत झालं. हे आता काही नवीन राहिलेलं नाही, सगळ्यांना माहीत झालेली गोष्ट आहे. त्यामुळं जागा ज्या वाढणार होत्या लोकसभेच्या आणि पर्यायानं त्यानंतर प्रपोर्शनेटमध्ये विधानसभेच्या प्रत्येक राज्यातल्या त्या जागा वाढीचाही आता विषय बारगळलेला आहे. आणि त्याचबरोबर महिलांसाठी 33% आरक्षण जे होणार होतं, निर्माण होणार होतं, तयार होणार होतं किंवा ते स्थापित होणार होतं, ती सुद्धा विषय आता संपल्यात जमा आहे. आता एकूण जर बहुमताचा आकडा आपण जर बघितला, लोकसभेत जे ह्या विधेयकावर मतदान झालं त्याच्यामध्ये केंद्रातलं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार हे बहुमतानं त्यांनी बहुमत सिद्ध केलं, सरकारनं बहुमत सिद्ध केलं, परंतु विधेयकासाठी आवश्यक असलेलं बहुमत मात्र काही ते मिळवू शकले नाही. त्यामुळे ते विधेयक पराभूत झालं. आता हा सगळा देशाच्या पातळीवर त्याच्याबद्दल चर्चा चालू आहे, वेगवेगळ्या राज्यांच्याबद्दल चर्चा चालू आहे. हे जरी खरं असलं तरी आपल्या सांगली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नेमकं काय याच्यामुळे झालं. आपण यापूर्वी या संदर्भात मी बोललेलो होतो की सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभेची किमान एक जागा वाढण्याची शक्यता आहे, म्हणजे वाढणारच होती. आत्ता एक जागा आहे सांगली लोकसभेची, त्याच्यामध्ये आणखी एक जागेची भर पडण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर विधानसभेच्या किमान 4 जागा वाढतील अशी परिस्थिती होती. आत्ता विधानसभेच्या 8 जागा आहेत आणि हे जर विधेयक मंजूर झालं असतं तर सांगली जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या 12 जागा एकूण झाल्या असत्या. आता ते काही होणार नाही आहे. त्यामुळं साहजिकच 29च्या निवडणुकीपर्यंतही किंवा 29ची निवडणूकसुद्धा ही विधानसभेच्या 8 जागा आणि लोकसभेची 1 जागा आणि जो काही थोडासा भाग आपला जो हातकणंगले मतदारसंघात 2 मतदारसंघ जातात तो जर वगळला तर आपल्याला काही वेगळा लाभ होणार नाही. आता लोकसभेच्या 2 जागा झाल्यामुळं काय झालं असतं की आणखी एक खासदार सांगलीतनं निवडून जाऊ शकला असता. एखाद्या नेत्याला, एखाद्या कार्यकर्त्याला चांगली संधी मिळाली असती. विशेषतः जर तो मतदारसंघ महिलांकरता राखीव झाला असता तर एखाद्या महिलेला प्रथमच सांगली जिल्ह्यातनं लोकसभेमध्ये खासदार म्हणून जाण्याची संधी मिळाली असती, पण ती आता संधी मिळणार नाही. त्याचबरोबर जे 4 मतदारसंघ वाढणार होते विधानसभेचे, आपल्याला माहीत आहे की सध्या सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 10 तालुक्यामध्ये 8 विधानसभेचे मतदारसंघ आहेत. आज 8 आमदार आहेत, परंतु अनेक तालुक्यामध्ये अनेक कार्यकर्ते, नवीन कार्यकर्ते तयार झालेले आहेत, नवीन नेतृत्व तयार झालेलं आहे आणि त्या नेतृत्वाची आमदार होण्याची महत्त्वाकांक्षा आहे. खासदार होण्यापेक्षा सुद्धा आमदार होण्याची महत्त्वाकांक्षा अधिक जास्त असते. याचं कारण असं असतं की राज्यातल्या सत्तेचा थेट लाभ तुम्ही मतदारसंघामध्ये देऊ शकता. राज्यातल्या सत्तेमध्ये तुमचा थेट सहभाग असणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यामधल्या आत्ता 8 जे मतदारसंघ आहेत त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये अनेक जण आमदार होण्यासाठी इच्छुक आहेत प्रत्येक पक्षामध्ये. मग त्याला कुठलाही पक्ष अपवाद नाही. भारतीय जनता पक्ष असेल, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिंदेंची शिवसेना असेल आणि उबाठा शिवसेना असेल, प्रत्येक पक्षामध्ये आज तिथं इच्छुक आहेत. या 4 जागा जर वाढवून मिळाल्या असत्या तर निदान 4 जणांना संधी मिळाली असती. ती संधी आता गेलेली आहे, ती संधी मिळणार नाही आहे. मी त्यावेळेला आढावा घेतला तर आपल्याला माहीत आहे की जत तालुक्याचा जर आपण विचार केला तर तिथं काँग्रेसच्या याच्यामधून तमनगोंडा हे विक्रमसिंह सावंत जे आमदार आहेत, माजी आमदार आहेत, त्यांना पुन्हा संधी मिळणार यात काही शंका नाही. पुन्हा त्यांना तिकीट मिळणार काँग्रेसचं. परंतु बाजार समितीचे जे माजी सभापती आहेत ते सुजय नाना शिंदे हे तिथं इच्छुक आहेत काँग्रेसतर्फे निवडणूक लढवण्यासाठी. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तमनगोंडा रवी पाटील हे तिथं इच्छुक आहेत. या दोघांची खूप इच्छा आहे तिथनं निवडणूक लढवायची विधानसभेची. त्यानंतर खानापूर आटपाडी मतदारसंघ आपण जर बघितला तर गेले अनेक वर्ष राष्ट्रवादीला आणि शिंदेंच्या शिवसेनेला सुद्धा, म्हणजे पूर्वी एकत्र शिवसेनेला आणि नंतर आता शिंदेंच्या शिवसेनेला माजी आमदार अनिल भाऊ बाबर यांना सध्याचे विद्यमान आमदार सुहास भैया बाबर या दोघांनाही सातत्यानं बळ देणारे, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले तानाजीराव पाटील हे नेतृत्व तिथं अतिशय ताकदीचं नेतृत्व आहे. त्यांची इच्छा असणार आमदार व्हायची, परंतु आता काही ते शक्य नाही आहे. तसंच भारतीय जनता पक्षाकडनं सुद्धा अमरसिंह देशमुख आहेत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, त्यांची इच्छा असेल.
परत एकदा निवडणूक लढवायची. इकडं पलूस कडेगाव तालुक्यामध्ये काँग्रेसमध्ये काही नवीन नेतृत्व तयार होते, पण तिथं आत्ता तरी डॉक्टर विश्वजित कदम जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांना तिथं आत्ता तरी काँग्रेस पक्षामधून तरी तूर्त तरी स्पर्धा नाही आहे. परंतु भारतीय जनता पक्षामध्ये क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद भाऊ लाड आहेत. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते संग्रामसिंह देशमुख हे सुद्धा इच्छुक आहेत. माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हे पुढच्या लोकसभेची तयारी करत आहेत. ते काही विधानसभेसाठी किंवा विधान परिषदेसाठी इच्छुक नाहीत असं सांगितलं जाते. इकडं वाळवा तालुक्यामध्ये म्हणजे ईश्वरपूर मतदारसंघामध्ये आपल्याला माहीत आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आमदार आहेत. त्यांच्या पक्षामध्ये तरी काही फार आत्ता त्यांना स्पर्धक आहे असं दिसत नाही, कोण महत्वाकांक्षी असा. त्यांच्या पक्षामध्ये महत्वाकांक्षी स्पर्धक असलेले निशिकांत दादा पाटील बाहेर पडले, भारतीय जनता पक्षामध्ये गेले. नंतर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या वेळेला त्यांनी गेले आणि त्यांनी गेल्या वेळेला जयंत पाटलांच्याबरोबर चांगली लढत दिली. तेही एक इच्छुक आहेत. ते आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्यामुळं काय होते काही सांगता येत नाही. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक हे शिराळा मतदारसंघातनं इच्छुक आहेत, तर राहुल महाडिक हे ईश्वरपूर मतदारसंघातनं इच्छुक आहेत. इकडं गौरव नायकवडी हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष असलेले, ज्यांनी शिवसेनेची ताकद तिथं वाढवलेली आहे, शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढवली, ते एक इच्छुक त्या मतदारसंघात आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक नेते, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांची इच्छा आहे की आमदार व्हावं एकदा. परंतु ह्या मतदारसंघाची पुनर्रचना होणार नसल्यामुळे त्यांनाही काही संधी मिळेल असं दिसत नाही. इकडं शिराळा मतदारसंघामध्ये विराज नाईक युवा नेते यांनी जोरदारपणे कामाला सुरुवात केली. सगळ्यात सांगली जिल्ह्यात सगळ्यात जास्त अतिशय आपण पद्धतशीर प्रचार म्हणजे आत्तापासूनच कामाला ज्यांनी सुरुवात केली विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, त्याच्यामध्ये विराज नाईक यांचं नाव आपल्याला ठळकपणे घ्यायला पाहिजे. रणधीर नाईक इच्छुक आहेत. भारतीय जनता पक्षाचे आमदार सत्यजित देशमुख तिथं आहेत, परंतु त्यांच्याबरोबर टक्कर देण्यासाठी फार मोठी तयारी विराज नाईक यांनी चालवलेली आहे. आणि तिथं शिवाजीराव नाईक आणि मानसिंगराव भाऊ नाईक यांची युती असल्यामुळं, जरी पक्षात विभिन्न पक्षात असली तरी सुद्धा त्यांची युती असल्यामुळे विराज नाईक यांचं फार मोठं कडवं आव्हान हे सत्यजित देशमुख यांच्यासमोर तिथं उभारणार आहे. त्याच वेळेला सम्राट महाडिक लढवायला इच्छुक आहेत. सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि जयंत पाटलांना सातत्यानं बळ देणारे, तिथं प्रत्येक वेळेला निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी व्हावा असा प्रयत्न करणारे देवराज पाटील, ज्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चांगलं यश मिळवून दिलेलं आहे, ते गेली अनेक वर्ष त्यांचे कार्यकर्ते संधीची वाट पाहत आहेत की देवराज पाटील यांना एकदा उमेदवारी मिळेल. जर मतदारसंघाच्या मध्ये काही पुनर्रचना झाली असतील कदाचित, तर देवराज पाटील आहेत, सम्राट महाडिक आहेत, इकडं दिलीप तात्या पाटील आहेत, गौरव नायकवडी आहेत, यांना कदाचित संधी मिळू शकली असती. परंतु आता ती काही मिळणार नाही आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात भरपूर इच्छुक आहेत. भारतीय जनता पक्षातनं शेखर इनामदार आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील आहेत, त्याच बँकेचे संचालक असलेले पृथ्वीराज पाटील आहेत, महापौर धीरज सूर्यवंशी हे नव्याने इच्छुक मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते महापालिकेतले मंगेश चव्हाण हे नवीन तयारी करत आहेत. विधानसभेच्या दृष्टीनंच त्यांची सगळी तयारी चालली असं आपल्याला सगळं दिसतंय. अगदी बैलगाडी शर्यतीसुद्धा त्यांच्या वाढदिवसाकरता घेण्यात आलेले आहेत. तर असे अनेक नेते सांगली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मिरज विधानसभा मतदारसंघातून सुद्धा भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेशभाऊ खाडे आहेत. सांगलीत जसे आमदार सुधीरदादा गाडगीळ आहेत, तसेच मिरजेतनं प्राध्यापक मोहन वनखंडे हे शिवसेनेतर्फे इच्छुक आहेत. तासगाव कवठेमहांकाळमधनं रोहित पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत विद्यमान. परंतु मतदारसंघाची जर काही पुनर्रचना झाली तर सुरेश भाऊ पाटील यांना, जिल्हा बँकेचे संचालक, यांना संधी मिळेल असं त्यांच्या समर्थकांना तिथं वाटतंय. त्याचबरोबर काँग्रेसचे एक युवा नेते आणि येळावीमधून जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेले, चांगल्या बहुमतानं निवडून आलेले अमित पाटील यांचं सुद्धा नाव एक इच्छुक म्हणून घेतलं जाते. माजी खासदार संजय काका पाटील आहेत, प्रभाकर पाटील आहेत, यांची नावं आपल्याला माहीत आहेत, इच्छुक आहेत. इकडं अजितराव घोरपडे सरकार आणि राजवर्धन घोरपडे सरकार यांची नावं इच्छुक म्हणून घेतली जात आहेत. अर्थात हे मी सगळी नावं जे सांगतोय ही मतदारसंघाची पुनर्रचना झाली तर 4 जणांना चांगली संधी मिळणार आहे.
आपल्याला माहीत आहे की महायुती आणि महाविकास आघाडी अशी दोन आघाड्या आहेत, दोन पार्ट्या आहेत. यामध्ये मला वाटत नाही विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडीसुद्धा एकसंघ राहील आणि महायुतीसुद्धा एकसंघ राहील. कारण महत्त्वाकांक्षा आहे, सत्तेची महत्त्वाकांक्षा आहे. सत्तेसाठी भांडणं ही अपरिहार्य असतात. त्यामुळं पुढच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, या दोन्ही आघाड्यातून, दोन्ही पार्ट्यातून आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती बंडखोरी झाल्याचं चित्र दिसलं तर नवल वाटायची गरज नाही. फक्त हे जर 4 मतदारसंघ वाढले असते आणि लोकसभेचा 1 मतदारसंघ वाढला असता तर कदाचित काही जणांना संधी मिळाल्यामुळे ह्या बंडखोरी थोपवायला थोडासा एक वाव मिळाला असता. या 4 ज्या जागा वाढणार होत्या त्याच्यामध्ये कदाचित महिलांना सुद्धा चांगली संधी मिळाली असती, परंतु ती आता काही मिळणार नाही. तर असं एकूण सांगली जिल्ह्याचं चित्र आहे. हे विधेयक लोकसभेमध्ये नामंजूर झाल्यामुळं, पराभूत झाल्यामुळं सांगली जिल्ह्यामधल्या अनेक इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षेवरती पाणी पडलंय असं म्हणायला काही हरकत नाही. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.